नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 4 वर्गीकरण उपघटक 3 आकृत्या व्यवसाय प्रश्न 1 ते 17 साठी सूचना। खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा। मित्रांनो, गटात न बसणारी आकृती आपण ओळखणार आहोत। म्हणजे आपल्याला एका प्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेले असतील, त्यातल्या 3 आकृत्या एका गुणधर्माच्या असतील आणि चौथी आकृती जी असेल ती 3 आकृत्यांपेक्षा वेगळी असणार आहे, म्हणजे ती आकृती गटात न बसणारी असेल। प्रश्न नंबर 1। आता एकूण 4 पर्याय आहेत, 4 पर्यायांमध्ये 4 आकृत्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पर्यायामध्ये त्रिकोणात त्रिकोण आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये वर्तुळात वर्तुळ आहे, चौथ्या पर्यायामध्ये चौकोनात चौकोन आहे। पण या प्रत्येक आकृत्या एकमेकांना जोडलेल्या आहेत। पण पर्याय क्रमांक 2 मध्ये काय झालं, या ठिकाणी दिलेली आहे षटकोनाची आकृती आणि षटकोनाच्या आकृतीत चौकोन दिला, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 2, गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे। मित्रांनो, पहिल्या पर्यायामध्ये जर बघितलं तर जी शाप म्हणजे जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये हे 3 अक्षर आहे, मराठी अक्षर जी शाप। पण पर्याय क्रमांक 4 मध्ये काय झाले, जो जी दिलाय त्याची वेलांटी आहे पहिली आणि पहिल्या 3 पर्यायांमध्ये दुसरी वेलांटी आहे, त्यानंतर प आणि नंतर शा दिलाय, म्हणजे जी शाप ऐवजी जी प शा। म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये अक्षरांचा जो क्रम आहे तो वेगळा आहे आणि जी ची वेलांटी वेगळी आलेली आहे, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 3, गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं पर्याय क्रमांक 1 मध्ये तर 2 बाण आहेत आणि त्या बाणांची टोकं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहे। पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा तेच आहे। पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा 2 बाण आहेत आणि दोनही बाणांची टोकं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहे। पण पर्याय क्रमांक 4 मध्ये काय झाले, 2 बाण आहेत, 2 बाणांची टोकं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहे, पण त्या 2 बाणांमध्ये एक बाण जो आहे तो मोठा आहे, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 4, आता या 4ही आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, या ठिकाणी एक वर्तुळाची आकृती आहे, पुन्हा वर्तुळाचे या ठिकाणी 4 भाग केलेले आहेत, त्यामध्ये पुन्हा आणखीन एक एक रेषा आहे आणि यामध्ये चौकोन आणि वर्तुळ आहे। म्हणजे वर्तुळाचे जे भाग आहेत त्यामध्ये चौकोन आणि वर्तुळ आहेत। पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा वर्तुळाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वर्तुळ आणि चौकोन आहे। पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा वर्तुळामध्ये वर्तुळ आणि चौकोन आहे। पण पर्याय क्रमांक 3 मध्ये वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये आणखीन त्रिकोण आहेत, म्हणजे मेन वर्तुळ त्यामध्ये पुन्हा वर्तुळ आणि त्रिकोण आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये त्रिकोण आलेला आहे, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये मित्रांनो चौकोन आलेला आहे, म्हणजे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 5 चं जर निरीक्षण केलं तर मित्रांनो लक्षात येईल, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये जी आकृती आहे त्या आकृतीच्या टोकाला जे वर्तुळ आहेत, या 2 वर्तुळांमध्ये हे 2 वर्तुळ भरलेले आहेत। मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये वर्तुळ या ठिकाणी भरलेले नाहीत, म्हणजे आकृतीच्या टोकाला जे वर्तुळ आहेत ते भरलेले आहेत, बाकी आकृत्यांमध्ये भरलेले नाही, म्हणून 5व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 6, मित्रांनो गटात न बसणारी आकृती आपण ओळखणार आहोत। आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर लगेच लक्षात येईल, पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी 2 भरीव गोल आलेले आहेत। पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये भरीव गोल आलेले नाहीत, म्हणून 6व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 7, विद्यार्थी मित्रांनो या 4 पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर लगेच लक्षात येईल, पर्याय क्रमांक 1 मध्ये वर्तुळामध्ये चौकोन आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये वर्तुळात चौकोन आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा वर्तुळामध्ये चौकोन आहे, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये वर्तुळामध्ये चौकोन आलेला नाही, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 8, विद्यार्थी मित्रांनो या 4 आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर लगेच लक्षात येईल, पहिली आकृती 5 रेषांपासून तयार झाली, दुसऱ्या आकृतीमध्ये थोडक्यात 4 रेषा आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये 4 रेषा आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा 4 रेषा आहे, म्हणजे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 9,
विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारी आकृती आपण ओळखणार आहोत. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3चं जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल जे भरीव चौकोन आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा बघा आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा बघा भरीव चौकोन एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहे. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये जे भरीव चौकोन आहेत ते एकाच रेषेमध्ये आलेले आहेत. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10. 4 आकृत्यांचं मित्रांनो निरीक्षण करा. लक्षात येईल पर्याय क्रमांक 2 मध्ये जो बाण दिलेला आहे त्या बाणाच्या खालच्या बाजूला भरीव गोल दिलेला नाहीये. म्हणजे ही आकृती 3 आकृत्यांपेक्षा वेगळी आहे. म्हणून 10व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11. मित्रांनो, प्रश्न नंबर 11चं जर आपण निरीक्षण केलं तर लगेच लक्षात येईल पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी वर्तुळ आहे. त्या वर्तुळामध्ये वरती आहे चौकोन आणि खाली त्रिकोण. पर्याय क्रमांक 2 मध्ये वर्तुळामध्ये वरती आहे चौकोन, खाली आहे त्रिकोण. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा वर्तुळामध्ये वरती आहे चौकोन, खाली आहे त्रिकोण. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी वर त्रिकोण आला आणि खाली चौकोन आला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही इतर आकृत्यांपेक्षा वेगळी आकृती आहे. म्हणून 11व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12. मित्रांनो, 4 आकृत्यांचं निरीक्षण करा. गटात न बसणारी आकृती आपण लगेच ओळखू शकतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये आडव्या रेषा, पर्याय क्रमांक 2 मध्ये आडव्या रेषा, पर्याय क्रमांक 3 मध्ये जी आकृती आहे त्यामध्ये सुद्धा आडव्या रेषा आहे. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये जी आपल्याला आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये उभ्या रेषा आलेल्या आहेत. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 13. मित्रांनो, 4 आकृत्यांचं निरीक्षण करा. गटात न बसणारी आकृती लगेच लक्षात येईल. पर्याय क्रमांक 3 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो मध्यभागी आपल्याला या ठिकाणी चौकोन दिसतोय. पण त्या चौकोनातून ही जी मोठी रेषा आहे ती चौकोनातून गेलेली आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा. या ठिकाणी या चौकोनातून ही मोठी रेषा गेलेली नाही. या भागामध्ये आकृती वेगळी आहे. म्हणून 3ऱ्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 14. मित्रांनो, आकृत्यांचं निरीक्षण करा. लक्षात येईल पहिल्या पर्यायामध्ये 2 फुले आहेत, त्यानंतर 2 स्टार आहेत. पण त्यातल्या एका स्टारमध्ये एक पांढरा टिंब आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 2 फुले आहेत, 2 स्टार आहेत. एका स्टारमध्ये एक पांढरा टिंब आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा 2 फुले आहेत, 2 स्टार आहेत. त्यातल्या एका स्टारमध्ये एक पांढरा टिंब किंवा एक ठिपका आहे. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 फुल्या आहेत, 2 स्टार पण आहेत. पण त्यातल्या एका स्टारमध्ये पांढरा ठिपका दिलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही गटात न बसणारी आकृती आहे. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 15. मित्रांनो, 4 आकृत्यांचं निरीक्षण करा. लक्षात येईल पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो चौकोनाची आकृती आहे. पण तिरप्या 2 रेषा आलेल्या आहेत. म्हणजे 2 कोपऱ्यामध्ये 2 रेषा आलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये आकृती आहे चौकोनाची, उभ्या आहेत 2 रेषा, आडवी आहे 1 रेषा. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा चौकोन आहे, आडव्या आहे 2 रेषा, उभी आहे 1 रेषा. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा चौकोन दिलेला आहे, तिरप्या 2 रेषा आणि 1 रेषा. म्हणजे आकृतीच्या मध्यभागी 2 रेषा 1 रेषा, 2 रेषा 1 रेषा, 2 रेषा 1 रेषा. पण पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 रेषा आलेल्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इतर 3 आकृत्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणून 15व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 16. मित्रांनो, आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर गटात न बसणारी आकृती आपल्याला लगेच लक्षात येईल. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आकृत्यांना तोंड आहे, हात आहे आणि पाय आहे. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये आकृतीला फक्त तोंड आणि हात आहे, पाय दिलेले नाहीत. म्हणून 16व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती किंवा इतर आकृत्यांपेक्षा वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 17. मित्रांनो, प्रश्न नंबर 17 मध्ये जर बघितलं तर पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ आहे आणि वर्तुळाचे 4 समान भाग झालेले आहेत. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये चौकोन, चौकोनाचे 4 समान भाग झालेले आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा चौकोनाची आकृती आहे आणि चौकोनाचे 4 समान भाग झालेले आहेत. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो आपण ही त्रिकोणाची आकृती समजू शकतो. पण या ठिकाणी 4 समान भाग झालेले नाहीत. आकृतीचे 4 समान भाग झालेले नाहीत. म्हणून 3रा पर्याय हा इतर 3 पर्यायांपेक्षा वेगळा आहे. म्हणून 17व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी
घटक 4 वर्गीकरण, उपघटक 3 आकृत्या हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.